नमस्कार. दिनांक 16 जून 2025 रोजी सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्व विद्यार्थी व पालकांना शुभेच्छा. तर जिल्हा परिषद शाळाच का याच्याविषयी मी आज खरं तर थोडंसं माझं मत मांडणार आहे. एक उदाहरण सांगतो. एक गाव होतं. साधारणतः ते गाव मुख्य रस्त्यापासून 10-15 किलोमीटरच्या अंतरावर होतं. तशी गावची लोकसंख्या फारशी काही नव्हती. गावामध्ये एक 10-12 गावाचा किंवा 10-12 घरांचा एक त्या ठिकाणी समूह होता आणि त्या ठिकाणी मात्र सरकारची एक एसटी महामंडळाची गाडी जायची. आता सरकार हे लोकांसाठी बनवलेलं असतं, त्यामुळे लोकशाहीमध्ये सर्वांची काळजी करणं हे सरकारचं काम असतं. त्या अनुषंगाने ती बस त्या ठिकाणी जायची. सर्व काही सुरळीत चालू होतं. वर्षानुवर्ष ती बस जायची, लोकही ये जा करायचे. परंतु अचानक खासगी वाहनांचा सुळसुळाट झाला आणि त्या खासगी वाहनावाल्या लोकांनी त्या लोकांना फुकट नेण्याला सुरुवात केली. आता फुकट म्हटलं की आपल्या देशामध्ये तर सगळ्या काही गोष्टी लोकांना आवडतात. फुकट म्हटलं की आपण माती सुद्धा घेतो आणि लोक सुद्धा त्या फुकट वाहनामध्ये जायला लागले खासगी मधल्या. आता एसटी महामंडळाच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरांनी खूप विनंती केली की तुम्हाला हे काही दिवस लोक त्या ठिकाणी फुकट नेतील, हे जन्मभर तुमची सेवा करणार नाहीत. परंतु लोक काही मात्र ऐकायला तयार नव्हते आणि शेवटी तेच झालं. एक महिनाभर साधारणतः एसटी त्या लोकांचे मनमानी करत असताना चालत राहिली, परंतु एकही त्या ठिकाणी प्रवासी नसल्या कारणानं नाईलाजानं त्या महामंडळाला एसटी बंद करावं लागली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय, एक 8 दिवस त्या खासगी वाहनावाल्यांनी नंतर फुकट नेलं, मात्र नंतर आवाच्या सव्वा टिकटे घ्यायला सुरुवात केली. जे गोरगरीब लोक 2 वेळच्या अन्नासाठी मुश्किलीनं कुठेतरी प्रयत्न करायचे, त्या लोकांसाठी आता ही गोष्ट खूप कठीण झाली. मात्र नाईलाज होता, काही विलाज नव्हता. मित्रांनो, हीच परिस्थिती नेमकी आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाबतीत होऊ नये. कारण की सद्यस्थितीमध्ये जर तुम्ही बघितलं तर खासगी शाळांचा भरपूर सुळसुळाट झालेला आहे. अनेक प्रकारचे तुम्हाला आमिष दाखवून त्या ठिकाणी नेत आहेत आणि आपल्या जिल्हा परिषद शाळा ओस पडत आहे. परंतु विनंती आहे, गोरगरिबाच्या लेकरांना जर शिकू द्यायचं असेल, पुढे भविष्यामध्ये जर काही करू द्यायचं असेल, तर या जिल्हा परिषदेच्या शाळा आपल्या टिकल्या पाहिजेत. त्या एसटी महामंडळाने आपलं झालं न पाहिजे, हीच तुम्हाला विनंती. तेव्हा आपला सत्सद विवेक बुद्धीचा वापर करा आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये आपला प्रवेश आजच निश्चित करा.